नमस्कार। आज या ठिकाणी नेवासा नगरपंचायत मध्ये बराचसा राडा झाला। त्याची कारण आहेत की एक 8 दिवसापूर्वी म्हणजे जसं इलेक्शन झालं तसं इलेक्शन पिरियड मध्ये आणि 3 वर्षाच्या प्रशासन काळामध्ये जे काही नेवाशात समस्या होत्या, पाणी प्रश्न असेल, स्वच्छतेचे प्रश्न असेल, हे प्रामुख्याने जे 2 प्रश्न आहेत, बाकीचा विकास हा नंतरचा विषय। परंतु या स्वच्छतेचा आणि पाणी प्रश्न हे अतिगंभीर प्रश्न तयार झालेले होते। 3 वर्षामध्ये 5 वर्षाच्या नगरसेवकांचा काळ संपल्यानंतर जसं प्रशासन लागलं त्या पिरियड मध्ये या समस्या, पाणी प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर, अतिगंभीर झाला। याही परिस्थितीत नगरसेवकांचं, पूर्वीच्या नगरसेवकांचं कार्यकाळ संपलेला असतानाही तत्कालीन सर्वच नगरसेवकांनी त्या परिस्थितीचा फॉलोअप घेऊन नेवासकरांना कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न करत होते। परंतु प्रशासन असल्याने तत्कालीन नगरसेवकांचा अधिकार हा जास्त चालत नव्हता आणि त्यानंतर 3 वर्षानंतर इलेक्शन लागलं। इलेक्शन पिरियड मध्येच नेवासा शहराच्या समस्या अतिगंभीर झाल्या। त्यात प्रामुख्याने नेवासा शहरामध्ये ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या होत्या त्या आचारसंहिता लागल्यानंतर त्या पाडण्यात आल्या। त्या का पाडल्या गेल्या त्याची कारणे आम्ही जेव्हा विचारली गेली प्रशासनाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक टाकी होती ती पुरातत्व विभागाची होती, जागेमध्ये होती, आणि कोर्टाच्या जागेमध्ये होती। 2.5 वर्षापासून त्यांची पत्र आपल्याला येत होती की सदर टाक्या या पाडल्या पाहिजे, आमच्या हद्दीत आहेत, पुरातत्व विभागात आहेत। परंतु 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रशासनाने त्या टाक्या न पाडता ऐन इलेक्शनच्या पिरियड मध्ये त्या टाक्या पाडल्या। आचारसंहितेमध्ये कोणालाही त्या प्रशासनावर वचक नव्हता, काही बोलता आलं नाही। परंतु प्रशासनावर माननीय लोकप्रतिनिधी आमदार विठ्ठलरावजी लंगे यांचं वचक असणं गरजेचं होतं। आणि जरी त्या आदेश त्यांना आलेला होता तर त्याची पुरातत्व विभागाशी चर्चा करून माननीय कोर्टाशी चर्चा करून नेवासकरांचा प्रश्न त्यांना समजावून सांगून काही मुदत वाढवून घेऊन निदान आमच्या पूर्वी टाक्या तरी बांधणे होऊन द्या, त्यात आम्हाला पाणी पुरवठा करता येईल आणि नेवासकरांना पाणी पुरवठा करता येईल असं त्यांनी त्याच्यातलं मार्ग काढणं गरजेचं होतं। परंतु तसं काही न होता त्या टाक्या पाडल्या। परिणामी नेवासकरांना पाणी आता म्हणजे नेवासात पाण्याचा साठा फार मुबलक आहे। म्हणजे 4 वर्ष सलग 4 वर्ष दुष्काळ जरी पडला तरी नेवासकरांना पाणी पुरण। परंतु आजची कंडिशन नेवासाला 10 ते 12 दिवस आणि उपनगरात 15-15 दिवस पाणी येत नाही, या समस्या प्रामुख्याने जाणवतात। या समस्यावर काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे। इलेक्शन झाल्यानंतर नगरसेवकांची निवड झाल्या, उपनगराध्यक्ष अध्यक्षाची निवड झाल्या, तर आपल्याला त्यावेळेस इथं काय करता येईल असं बघितलं गेलं तर स्वच्छतेचा आणि पाण्याचा जो प्रश्न गंभीर होता त्याच्यातली प्राथमिक माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की नेवासा शहरामध्ये ज्या नगरपंचायतच्या ज्या गाड्या आहेत तर त्या 11 घंटा गाड्या आहेत, प्रभाग 17 आहेत। त्या पूर्वीच्या बॉडीने जे ठराव मंजूर केले होते त्यात 11 गाड्यामध्ये पूर्ण नेवासाचा कचरा काय बऱ्यापैकी म्हणजे समाधानकारक असा उचलला जात होता, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात होती आणि पाणी पुरवठा साधारणतः 2 दिवसावर होत होता, अशी त्या टाके पाडण्याच्या अगोदरची परिस्थिती होती। परंतु प्रशासनात या अडचणी आल्यानंतर आजची कंडिशन पाहता इलेक्शन झाल्यानंतर जसं कारभार तर आम्ही हातात घेतलाच नव्हता, परंतु कारभार हाती घ्यायच्या अगोदर आता मी नगराध्यक्षांनी ज्या म्हणणं मांडलं त्याबद्दल मी सविस्तर बोलणार आहे। आमच्या उपनगराध्यक्षांनी आता जे हे केलं त्या संदर्भात आम्ही सगळी माहिती घेतली आणि उपनगराध्यक्षाच्या दालनामध्ये एक 8 दिवसापूर्वी ओएस यांना विनंती केली की स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची आपल्याला आढावा बैठक घ्या, तर जेणेकरून आज आपल्याकडे काय अपेक्षित आहे, काय व्हायला पाहिजे। तर ती मीटिंग आजची 27 जानेवारीला उपनगराध्यक्ष यांच्या दालनात आपण बोलवली होती। प्राथमिक जी चर्चा झाली होती तर स्वच्छता प्रमुखांचे जे नियोजन करणारे चव्हाण साहेब आहे त्यांच्याकडून माहिती समजली की 11 गाड्यापैकी आपल्या फक्त 2च गाड्या सुव्यवस्थित आणि 2च गाड्या चालू आहेत आणि
सर्व गावाचा कारभार, त्या स्वच्छतेचा कारभार फक्त 4 कर्मचारी आपण त्याच्यावर देत आहेत, म्हणजे 2 गाड्यावर 4 कर्मचारी, आणि त्यामुळे ती काही स्वच्छता पूर्ण होत नाही. त्यासाठी आणि नेवासा शहराला पाणी पुरवठा आणखीन काही योजना करता येईल यासाठी ही आजची आढावा बैठक आयोजित केलेली. 11 वाजल्याचा आढावा बैठकीचा जो टाइम होता त्या टाइमला घेऊन आमच्या गटनेते, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक सगळे हजर असताना उपनगराध्यक्षाच्या जालन्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा कोणतेही कर्मचारी तिथे हजर नव्हते. परंतु वास्तविक पाहता जी परिस्थिती पहिली होती, म्हणजे आम्ही गेली 1 महिन्यापासून सारखं रोज सांगतोय की पहिले आपला जे कार्यालयीन ठिकाण आहे ते पहिले स्वच्छ करा, तिथली व्यवस्था करा. तर आम्ही जे सार्वजनिक शौचालय मुतारी आहे तिथून स्वच्छता करून सर्व ऑफिसची स्वच्छता करून घ्या, तर हे ऑफिस वाटलं पाहिजे. त्यानंतर नगराध्यक्षाचं कॅबिन खूप सुस्थितीत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं की त्या पद्धतीने तेवढी जागा नाहीये, परंतु त्या पद्धतीने उपनगराध्यक्षांचं कॅबिन, तिथलं सामान, त्याच पद्धतीने जसं नगराध्यक्षाचं अँटी चेंबर आहे, प्रायव्हेट काही गोष्टी असतात त्या बोलण्यासाठी, त्या बोलण्यासाठी त्यांना तिथं इंटरनल अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी ते असणं गरजेचं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी वारंवार सांगून आणि आज मिटिंगला बोलून सुद्धा सर्व कर्मचारी कोणीही हजर नव्हतं. आणि जेव्हा आम्ही मिटिंगला आलो तर त्या परिस्थितीमध्ये आम्हाला स्वतःला उपनगराध्यक्षाचं कॅबिन स्वतः झाडून पुसून घ्यावं लागलं आणि त्याच्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटला नाही. परंतु हे करत असताना माननीय नगराध्यक्ष साहेब त्यांच्या कॅबिनला एकदम बसलेले होते. तिथे त्यांच्या समोर 3-4 अधिकारी होते आणि आम्ही झाडून घेत असताना ते बघत होते. आम्ही त्यांना सांगितलं की नगराध्यक्ष साहेब तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, परंतु त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही कानात लक्ष नाही दिलं. आता वास्तविक तुम्ही इकडे शूटिंग करा. आधी एक मिनिट नगराध्यक्षांचं तुम्ही कॅबिन बघा, हे बघा, स्वच्छता बघा, सुव्यवस्थित बघा, सगळे फॅन, आता कोणी ऑफिसमध्ये नाही तरी फॅन चालू आहेत, हे बघून घ्या. इकडची परिस्थिती सगळी बघा. अँटी चेंबर आहे त्यांना, हे अँटी चेंबरला लॉक आहे सध्या, लाईट चालू आहेत. अँटी चेंबरला लॉक जरी असला तरी खिडकीतून कदाचित पडवे असेल त्याला. अँटी चेंबरला लॉक आहे, असं सुसज्जित असं अँटी चेंबर त्यांना दिलेलं आहे. आता याच्याच विरुद्ध परिस्थिती आपण हे बघा, आता इथे कोणीच हजर नसताना आमच्या लाईट आणि फॅन पण चालू आहे. हे फोटोवर शूटिंग मारा, या पद्धतीचे फोटो आहेत. आणि आता उपनगराध्यक्ष यांची कॅबिन बघा, त्यांना जे कॅबिन दिलेले आहे तो हा आमच्या उपनगराध्यक्ष यांचा हा कॅबिनचा परिसर आहे, सुरुवात आहे. हे बघा, ही परिस्थिती उपनगराध्यक्षांच्या कॅबिनची आहे. हे दरवाजे बघा, हे आम्ही सकाळी, हा परिसर आम्ही सकाळी स्वतः झाडून घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पूर्वी कोण बसत होतं काय माहिती नाही, परंतु या माळ्याची डाग बघा, या परिस्थिती बघा. त्यानंतर हे लेडीजचं गेली महिनाभरापासून अँटी चेंबर करायची परिस्थिती आहे. हे बघा, हे गबाळ बघा. हे नगराध्यक्षांना सुद्धा आम्ही या गोष्टीची कल्पना दिलेली होती की तुम्ही या भागाचे, आमच्या नगरपालिकेचे कुटुंब प्रमुख आहात आणि कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्ही उपनगराध्यक्षाचं सोडा हो, आम्हाला याच्यात कसं राहिलं तर आम्ही रस्त्यावर राहणारे लोक आहोत, त्याबद्दल आम्हाला जमत नाही. परंतु ही सगळी साफसफाई करून आपल्या घरापासून स्वच्छता करा. आणि बाकी प्रत्येक विभागाची शूटिंग काढली असता तिथे सर्वत्र कचरा होता आणि हा राहिला साधारणतः अर्धा पाऊण तास आम्ही लाईव्ह आलेलो होतो. त्या परिस्थितीत आम्हाला वाटत होतं की कोणीतरी येऊन आता याची दखल घेईल, परंतु स्वच्छता प्रमुख असेल, पाणी प्रमुख असेल किंवा नगराध्यक्ष आमच्या समोर लाईव्ह असताना सुद्धा त्याच्यावर काही विषय घालत नव्हते. याचा परिणाम आम्ही असं ठरवलं की आजची जी मिटिंग आहे इथं घेण्यापेक्षा
स्वच्छतेची ती नगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये घेऊ आणि आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की नगराध्यक्षाला सांगितलं की आता एक काम करा, तुम्ही उपनगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये जा, आम्ही इथे येतोय. आणि म्हणून त्या तिथला जो बोर्ड होता तो आमच्या नगराध्यक्षानेच काढला. त्यावर आता त्यांनी जे स्टेटमेंट दिलं की काही लोक आले, त्यांनी आमचं हायजॅक केलं. आम्ही सांगतो तुमचं हायजॅक करायची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही उद्यापासून आमचं उपनगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवकाचं खाली छत्री लावून आम्ही टेबल मांडणार आहोत, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. परंतु आमच्याकडे 7 महिला नगरसेविका, त्यांच्या 3 महिला नगरसेविका, या 10 नगरसेविका आहे. गावामध्ये कुठेही स्वच्छतागृह तर नाहीच आहे, परंतु जर नगरसेविकांना जर त्यांना वॉशरूमला वगैरे कुठे जायचं असेल त्यांना ते जर स्वतःचा अधिकार मिळू शकले नाही तर गावकऱ्यांना काय अधिकार मिळू शकतात. म्हणून हे बोलणं आम्ही नगराध्यक्षांच्या कानावर घातलं. त्यावर नगराध्यक्षांचा जो ऍटिट्यूड होता आणि त्याच्यातून पुढे काही झालं तर आम्ही उपनगराध्यक्षाची खुर्ची तिकडे नेली. उपनगराध्यक्ष मॅडम तिथे बसल्या आणि नगराध्यक्ष साहेब तिथून गेले. आम्ही त्यांचा तो बोर्ड काढला. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बघा, आम्हाला नगराध्यक्षाच्या कॅबिनला नगराध्यक्ष असा बोर्ड होता, परंतु उपनगराध्यक्षाच्या कॅबिनला कोणत्याही प्रकारचा बोर्ड नव्हता. त्या ठिकाणी कोणताही शिपाई नसतो आणि त्यांच्याकडे प्रायव्हेट शिपाई ते लावतात, त्यांच्या पद्धतीने ते कामकाज करून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि आम्ही अधिकाऱ्यांना जर काम सांगितलं तर त्या अधिकाऱ्यांवर ते एकतर्फी अंमलबजावण्याचा प्रयत्न करतात, एकाधिकार करतात. कोणत्याही नगरसेवकांना उपनगराध्यक्षांना त्यांच्याशिवाय ते विश्वासात घेत नाही. जे काय अधिकार घेतात ते करतात. आणि याचा एक रोष म्हणून आम्ही त्यांच्या कॅबिनवर आम्ही असं करू शकतो हे दाखवून एक क्रांती, एक भीती दाखवायचा प्रयत्न केला. आणि त्यावर त्यांनी जे स्टेटमेंट दिलं, आम्ही निषेध करू वगैरे, त्यांना जे कारवाई करायची ते करा. आणि त्यांनी जे गुंड वगैरे वापर करायचा, आम्हाला काय गुंड म्हणायचे ते बिंदास म्हणा, परंतु आमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाहीये. परंतु या व्हिडिओद्वारे मी त्यांना सांगतो की आजच्या कंडिशनला जे संजयजी बिराजदार, डॉक्टर संजयजी बिराजदार हे तहसीलदार आहेत, यांच्यावर जीव घेणं हल्ला केल्याचा गुन्हा माननीय नगराध्यक्षावर आहे. गुंड कोण आहे? ते गुंड आहेत का आम्ही गुंड आहेत हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं. ते जेव्हा त्यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यासाठी ते जेव्हा आम्हाला गुंड म्हणतात तर आमच्याच लोकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये आणि त्यांच्यासाठी मोर्चाही काढलेला होता. वास्तविक पाहता हा तात्विक वाद होता, परंतु ज्या पद्धतीने ते राज्य केलं, कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं होतं. आढावा बैठक, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचे गावातले असंख्य प्रश्न तयार झालेले आहेत. त्यात मार्ग कसा काढायचा? जर स्वच्छता प्रमुख सांगताय की 2च घंटागाड्या, 11 पैकी 2च गाड्या घंटागाड्या चालू आहे, त्यात नियोजन काय करायला पाहिजे यात त्यांनी सामील होणं गरजेचं असतं. त्याच्यात एकमेकांना विचारून घेणं गरजेचं असतं. परंतु त्यांचा एकतर्फी कारभार चाललेला होता. वास्तविक पाहता अजेंड्यावर विषय काय घ्यायचा आणि सर्वसाधारण सभा कधी बोलायची तर गावची परिस्थिती बघून नगराध्यक्षांनी त्वरित ह्या समस्याचं निरसन करण्यासाठी त्वरित सर्वसाधारण सभा बोलून स्वच्छतेचा आणि पाणी प्रश्नावर काय करता येईल यासाठी मिटिंग घेणं गरजेचं होतं. परंतु तसं न करता ते गावकऱ्यांना एकच करायचं आणि आमच्या नगरसेवक, उपनगराध्यक्षाचा अंत पाहायचा आणि आम्ही त्याच्यातून रेट होऊ आणि गावचा विकास करून देत नाही अशी भूमिका त्यांना ती दाखवायची होती. आज त्यांनी ती दाखवली, परंतु संघर्ष आमच्या पाचूला पुजलेला आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. आता मी या विषयावर चर्चा करतो की त्यांनी ते ठामपणे सांगतात की 47 लाखाची, 45 लाखाची, 40 लाखाची त्यांचे वेगवेगळे योजना असतात. पाणी योजना आलेली आहे कोटीची, 43 कोटीची पाणी योजना आलेली आहे. तर गेली 4-5 महिन्यापासून तेच ऐकतोय आम्ही. परंतु जी पाणी योजना आलेली ते आमचं म्हणणं होतं आज त्या संदर्भात होतं की पाणी योजना आलेली आहे तर तुम्ही त्वरित त्याचं टेंडर काढा. ते टेंडर काढून सगळं फ्लॅश करा, टेंडर भरून घ्या. 1-2 महिन्यात सगळी प्रोसेस पूर्ण होऊन काम चालू होईल. नेवासकरांना पाणी द्यायला त्याला पाणी मिळेल. परंतु कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता, अंतिम प्रशासकीय मान्यता त्याला अजून मिळालेली नाही हे आज आम्हाला इथे माहिती घेतल्यानंतर कळलं. त्याच्यामुळे आणखी याच्यात काय मार्ग काढता येईल तर त्याच्यात एक छोटासा मार्ग असा होता की जे आमच्या जुन्या पाण्याच्या टाक्या पाडलेल्या आहेत, परंतु नवीन काय करता येईल तर किमान आता नवीन आम्ही जे कोर्टा शेजारची जी पाणी टाकी पाडलेली त्या लगतच एक पाण्याची टाकी तयार झालेली अग्निशमनची, त्यासाठी त्याच्यात पाणी पुरवठा करून त्या
मार्केट यार्डच्या परिसरामध्ये त्या स्थानिक लोकांना त्यातून त्वरित पाणी पुरवठा कसा होईल यासाठी आजची मीटिंग होती. त्यानंतर खळवाडी परिसरामध्ये प्रभाग 2 आणि प्रभाग 7 मध्ये एक आमची एक पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याची टाकीत पुरवठा करून स्थानिक लोकांना प्रभाग 7च्या आणि प्रभाग 2च्या लोकांना कसं पाणी पुरवठा करता येईल. वास्तविक पाहता जर आम्ही राजकारण करत असतो तर मार्केट यार्डचा जो पुढचा भाग आहे तो प्रभाग 3 मध्ये आहे. तिथे काय आमच्या पक्षाचे नगरसेवक नाही. प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय आमचा नगरसेवक नाही, परंतु उपनगराध्यक्ष हा पूर्ण गावाचा आहे. या अनुषंगाने तो विचार करून गावाला पूर्ण पाणी कसं मिळेल, छोटे कसं येईल, दलित वस्तीचा निधी किती शिल्लक राहतोय याच्यावर विचारणा केली तर तो 20 लाख रुपये साधारण शिल्लक आहे. त्यासाठी आपण झटपट म्हणजे फार वेळ न दवडता सर्वसाधारण सभा घ्यावी आणि तो दलित वस्तीचा निधी पुन्हा एक टाकी बांधण्यासाठी करावा आणि त्यातून आणखी कोणत्या भागात पाणी पुरवठा करता येईल. कारण जर तो केला त्याला त्या प्रोसेसला साधारणतः 4 ते 5 महिने जाऊ शकते टाकी भरून पाणी वाहण्यासाठी. परंतु येणारे पाणी योजना जर सुव्यवस्थित चालली तर तिचा कार्यकाळ 3.5 वर्षाचा आहे. पूर्ण याला 3.5 वर्ष लागू शकतात. हा धोका घेऊन लक्षात घेऊन हे मीटिंगचं आयोजन केलं होतं, परंतु त्या मीटिंगला संबंधित अधिकारी उपस्थित नाही राहिले, कर्मचारी उपस्थित राहिले, परंतु त्या कर्मचाऱ्यांना ती कुवत नाही का त्याचं नियोजन करण्याचं. ते पाणी सोडणं पुरतं आहे, कचरा उचलणं पुरते. ते उचलून काय करणार जर गावाचा पसारा फार मोठा आहे, 4 आणि 8 कर्मचारी होणार नाही. म्हणून ह्या योजनेसाठी आजची मीटिंग होती, परंतु अधिकारी त्याला उपस्थित राहिले नाही, नगराध्यक्ष उपस्थित राहिले. आम्हाला एकंदरीत त्याच्यावरून असं वाटतं की नगराध्यक्षांनी त्या मीटिंगला अधिकाऱ्यांना येऊन दिलं नाही आणि वरून आमच्या सर्व नगरसेवकांनी जी भूमिका घेतली त्याचं मी समर्थनच करतो की जी काय चुकीची असेल वाईट असेल ते काय आम्ही जो काय निर्णय घेतलेला आहे त्याच्यातून क्रांती घडावं आणि गावाचा विकासात्मक निर्णय झाला पाहिजे. शहराला पाणी पुरवठा झाला पाहिजे, स्वच्छता, बाकीचे रस्ते गटरिंग मांजरीचे होईल तर होईल, परंतु आज जी परिस्थिती आहे स्वच्छतेची आणि पाण्याची ती पटकन झाली पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये हा प्रश्न आणखीन भेडसावणार आहे. नगराध्यक्ष फक्त राजकारण करायचा प्रयत्न करतायत, स्वतःची टीम मिरवण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांनी एका माध्यमाला बोलताना सांगितलं कारण नगराध्यक्षाचे नातेवाईक नगरसेवकाचे नातेवाईक आले आणि त्या ठिकाणी दमदाटी केली. आम्ही त्यांना काय दमदाटी केली असेल तर काय वाटेल ते काय वाटत पडतं. त्यांचा बोर्ड आम्ही काढला कारण आमच्याही बोर्डला इथं काही नगराध्यक्ष नव्हता, उपनगराध्यक्षाचा बोर्ड नव्हता. याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्या इथं मिटिंग घेतली. ती जी कॅबिन होती सर्वसामान्यांची खुली असते त्यासाठी ती मिटिंग घेतली. आमची अस्वच्छता होती आमच्या कॅबिनला, त्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही जर मिटिंग घेतली असेल घ्यायचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यात वावं असं काही नाही. मोठ्या मनाने म्हणायला पाहिजे होतं का तुम्ही इथं मिटिंग घ्या, आम्ही तिथं मिटिंग घेतली असती. त्यासाठी त्यांनी पण हजर राहणं गरजेचं होतं. कर्मचारी त्यांनी पण बोलायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं होऊ नाही दिलं पाहिजे. नेवासकरांची ही गोष्ट लक्षात आली पाहिजे का खरा विकास कोण होऊन देत नाहीये, पाण्याचा प्रश्न काय आहे आणि या गोष्टी येण्यासाठी त्यांच्या याला उत्तर देतो. पुन्हा एकदा मी सांगतो त्यांनी जो गुंड म्हणून जो उल्लेख केला आमचा केला असेल मला, तर मी सांगतो की माझ्यावर आता एकही गुन्हा दाखल नाहीये आणि मला कोणत्याही याच्यामध्ये एकही शिक्षा मिळालेली नाहीये. परंतु डॉक्टर करणसिंग घुले यांच्यावर जीव घेणा हल्ल्याचा एक गुन्हा आहे, तो पण तहसीलदारावर केलेला आहे. जनतेने केलेलं ते त्याच्यावर बघावा, त्यांनी गुंड कोणाला समजावं. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की 8 वर्षातला जो कार्यकाळ आहे त्याच्यात काही झालं नाही, आता 8 दिवसात काय होणार. आम्ही तुमच्यावर लोटतच नव्हतो ना, आम्हाला समजत होतं का तुम्ही ती एक बाजू मांडणार नाही. परंतु कर्मचाऱ्याच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधारणं गरजेचं आहे. आता तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, त्याच्यावर तुम्ही कमांड ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही कमांड ठेवायला गेलो तर तुम्ही त्याच्यात अडचण करतात. इथले हे स्वच्छतेपासून हे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आधी आपलं घर स्वच्छ करा मग आपण गाव स्वच्छ करू. ही परिस्थिती असताना तुम्ही आमचा निषेध करताय, हरकत नाही तर तुम्हाला राजकारणच करायचं आहे. एकाकी निर्णय घेत आहे, कोणताही विषय घेताना सर्वसाधारण सभा पहिली घ्या, सर्वसाधारण सभेत अजेंडा घ्या, तो बहुमताने पास करा. एकाकी निर्णय तुम्हाला घेण्याचा अधिकार जर असेल तर हे नगरसेवक निवडून कशासाठी आलेले आहेत, त्यांना काय अधिकार कायद्याने दिलेले आहेत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की सर्व क्रांतिकारी आम आदमी पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष नेवासा शहराच्या विकासासाठी आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी पाण्यासाठी अंतिम ध्येयापर्यंत लढणार आहे. कोणतंही राजकारण करणार नाही. त्यांच्या ज्या चुकीच्या बाजू आहे ते बळजबरी आता त्यांच्या अंगावर आलं म्हणून त्यांना त्या गोष्टी काही मानता येईना आणि आमच्याकडूनच चुका झाल्या तर आम्ही विरोध करतो हा त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. परंतु जनतेने
नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि आमची एक डिबेट समोरासमोर ठेवा आणि त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ, आमच्या प्रश्नाला ते उत्तर देऊ. जे चूक दिसेल त्याच्यामध्ये जनतेला ज्यांची चूक दिसेल जनतेने त्याचं काम धरावा. आणि जनते जर म्हटली आम्हाला तर तुम्ही नालायक आहात आणि त्याच दिवशी आमच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला तयार आहोत. ही भूमिका आमची आहे. आता त्यांनी सांगितलं आमचा हायजॅक करायचा प्रयत्न केला. अरे काय करायचं बाबा, तुमचं कॅबिन हायजॅक आम्ही करूच शकत नाही, कारण त्यामध्ये असे काही फोटो आहेत का ते आम्ही एक्सेप्टेडच करू शकत नाही. आमचं कॅबिन एवढे वागडे पण सर्व महापुरुषांचा आदर्श आमच्यामध्ये आहे. त्या महापुरुषांचे फोटो आमचे, तुमचं कॅबिन आम्हाला हायजॅक करण्याची गरज नाही. आम्ही तुमचा बोर्ड काढला कारण तिथं आम्हाला मिटिंग घेणं होतं, गरजेचं होतं आणि ते उपनगराध्यक्षाचं वाटायला पाहिजे होतं म्हणून आम्ही काय आमचा बोर्ड पण नाही लावला. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे वाटेल ते. पण नेवासकरांच्या हितासाठी आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळे बांधू लावू. आम्ही जाहीर आवाहन करतो की त्यांनी खुलेपणाने नेवासकरांनी आमची एक डिबेट ठेवावं. आणि विकासात्मक कामं आम्ही काय करणार आहोत, विकासाला खोडा कोण करतोय, त्यांच्या पहिल्या चुका काय केलेल्या आहे. आणि जर त्याच्यात आम्ही जर चुकीचं वाटलं तर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा आम्ही द्यायला तयार आहोत. नेवासकर नागरिकांनी आमचं काम धरावा आणि चुकलोय म्हणून परत उपनगराध्यक्षाचा राजीनामा देऊन कोणत्याही राजकारणात आम्ही सक्रिय सहभाग घेणार नाही अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय भारत. कुठेतरी आज आपल्यावर झालेल्या घटनेनंतर त्यांच्या नगराध्यक्षाकडून आरोप देखील करण्यात आलेले आहेत की त्यांच्या दालनामध्ये असलेल्या काही कागदपत्र तिथून गाळ झाल्याची त्यांनी आरोप देखील केले आहेत. याबद्दल काय सांगाल? कागदपत्र कोणते आम्हाला माहित नाही. कागदपत्र आम्ही तर काही हात लावला नाही. सगळं आम्ही जे काय केलंय ते पूर्ण फेसबुक लाईव्ह होतं. त्याच्यामुळे आम्ही कोणते कागदपत्र गेले, आम्ही कोणती कृती करत असताना माझं फेसबुक लाईव्हची लिंक त्यांनी बघावं. आणि त्या फेसबुकवर कागदपत्र काय त्यांच्या जमिनीचे कागदपत्र ठेवून गेले होते काय त्यांनी आवश्यक 7/12 त्यांच्या नावावर होतं केलेलं काय. त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं, आमचं फेसबुक लाईव्ह करावं. आणि जर त्यांना वाटत असेल आमच्यावर आम्ही त्यांचे कागदपत्र काय करावे, कायदा आहे, कायदेशीर त्यांनी जी योग्य कारवाई वाटेल ती कारवाई करावी. आम्ही कागदपत्र ठेवायला ते काय त्यांचं घरचं कार्यालय नाहीये, हे जनतेचं कार्यालय आहे. आम्ही जनतेचे नोकर आहोत, मालक नाहीये. त्यांचे कागदपत्र सगळ्यात महत्वाचं ते मुद्दा मांडला असेल. इकडे शूटिंग करा. हे अँटी चेंबर आहे. त्यांचे 2 माणसं तिथे होते. हे लॉक दाखवा, ढोकणे ते हे लॉक दाखवा. हे जे दालन आहे नगराध्यक्षाचं असेल किंवा उपनगराध्यक्षाचं हे खुलं आहे. याच्यासाठी कोणी येतं कोणी बसतं. आमचं तरी खुलत असतं, त्यांचंही खुलं असतं. आणि त्यांचं अँटी चेंबर हे लॉक आहे, म्हणजे त्यांचं महत्वाचे कागदपत्र जे काही असतील ते त्यांनी लॉक करून गेलेले आहे. आमच्यावर उभा आरोप करायचा असेल तर आम्ही आता इतके आरोप केलेले तर त्या आरोपाला कुठे घाबरतो. नगराध्यक्षांनी त्यांचंच बघावं, त्यांची परिस्थिती काय काय नाही. आणि आमचं काय असेल ती परिस्थिती फेस करायला तयार आहोत. पण परंतु नेवासकरांन ह्या व्हिडिओवर पुन्हा सांगतो, सर्वसाधारण सभा घेण्याचा अधिकार तुमचा आहे. ती त्वरित घ्या. पाणी प्रश्न त्याच्यावर त्वरित मांडा. 2 टाक्या आपल्याला इमिजिएट दलित वस्तीतून बनवता येऊ शकतात. त्या दलित वस्तीच्या टाक्या बनवून घ्या. नेवासकरांना कमीत कमी 50% नेवासकरांना पाणी पुरवठा होऊ शकतो. आणि हा पाणी पुरवठा त्या टाक्याने झालेला उरलेल्या 50% लोकांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. त्याच्यासाठी जर आयडिया ठेवा डोक्यामध्ये आणि विकासात्मक कामं करायचा प्रयत्न करा. 24 तास कोणाचं तरी ऐकून राजकारण करायचं नाही. आम्ही चालू म्हणून तुम्ही कर्मचारी घेऊन बसायचं, मिटिंगच होऊन द्यायचं नाही. हा स्वभाव बदला, एवढंच मी सांगेन तुम्हाला. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.